सँडहर्ट्स रोडजवळील जुना हँगकाँग पूल हा धोकादायक असल्याचं सांगून रेल्वे प्रशासनानं काही वर्षांपूर्वी तो पाडला। त्यानंतर 2019 पर्यंत तो नव्यानं बांधण्यात येईल असं आश्वासन देखील रेल्वेने दिलेलं होतं। मात्र 6 वर्षांनंतर देखील पुलाचं काम अद्यापर्यंत पूर्ण झालेलं नाहीये आणि याच उड्डाण पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। गेल्या 6 वर्षापासून रेल्वे आणि महापालिकेच्या कुठेतरी रटाळ धोरणामुळे हँगकाँग ब्रिज जो आहे तो रखडलेला आहे। डोंगरी आणि माझगावला जोडणारा हा हँगकाँग ब्रिज आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी की त्याचं काम अर्धवट येऊन थांबलेलं आहे। रेल्वे आणि महापालिकेने उच्च न्यायालयामध्ये माहिती दिली की भूसंपादनाअभावी या पुलाचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाहीये। मात्र 6 वर्षापासून हे काम का रखडलेलं आहे आणि भूसंपादन करण्यास इतका विलंब का लागत आहे असा संतप्त सवाल विचारत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा निकाली काढलेली याचिका आहे ती दाखल करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढच्या 3 आठवड्यामध्ये या कामासंदर्भातील प्रगतीपर अहवाल सादर करण्याचे आदेश जे आहेत ते रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला दिलेले आहेत। त्यामुळे पादचाऱ्यांना भेडसावणारी समस्या आणि एक सहित दुसरी लेन कधी ओपन होणार या संदर्भात रेल्वे आणि महापालिका काय तातडीची भूमिका जाहीर करते याकडे सर्वांचंच लक्ष असेल। कॅमेरामन हमीद बस्तानसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।